हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव अक्षता विराधुळे, सीवूड्स उपासना केंद्र। माझी आत्ते बहीण आहे, तिने वैशाली विरा जानवलेकर। आता मी जो अनुभव सांगणार आहे तो तिचाच आहे आणि तिची मुलगी अपूर्वा विरा जानवलेकर, ती सध्या एरोस्पेस इंजिनिअरिंग करते IIT मुंबई मधून। 3rd इयर स्टुडंट आहे ती। तिला ऋषिकेशला ट्रेकिंगला जायचं होतं। बाकीचे कोण मित्र आहेत हे तिला, मित्रमैत्रिणी आहेत हे त्याच्याबद्दल तिला नव्हतं जास्त, की मला ट्रेकिंगला जायचं, मला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून। आईबाबांनी अगदी मनापासून नाही पण ठीक आहे मुलीच्या इच्छे खातर त्यांनी, कारण की 2 वर्ष कोविडमध्ये मुलांना खूपच डिप्रेशन आलं होतं म्हणून त्यांनी तिला अलाव केलं आणि ती ऋषिकेशला गेली ट्रेकिंगला। 2 दिवसानंतर ट्रेकिंग त्यांचं हाईटवर होतं असल्यामुळे बर्फा आणि ह्या सगळ्यामुळे ती खूप दमून गेली। तर ती खाली उतरताना त्यांचे जे गाईड होते त्यांनी त्यांना सजेस्ट केलं, खूप दमलेले होते सगळी मुलं, तर त्यांच्या गाईडने त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही एक गाढव हायर करा आणि त्याच्यावरती ते सगळं तुम्ही सामान ठेवून तुम्ही चालू शकता। तर तशाप्रमाणे सगळ्या मुलांनी गाढव हायर केला आणि सगळ्यांनी आपापलं सामान ठेवलं। पण हिने काय झालं तिला कळलंच नाही की तिने तिची स्लिंग बॅग पण त्या गाढवावर ठेवली, सामान बाकीच्या बॅग बरोबर तिने स्लिंग बॅग पण ठेवली आणि ती चालत राहिली। थोड्या वेळानंतर तिला कळलं की तो गाढव गायब झालेला आहे, म्हणजे कोणालाच तो दिसत नाहीये, तो गायब झालेला होता। आणि तिच्याकडे बाकी सगळ्यांकडे त्यांचे फोन्स वगैरे होते पण हिच्याकडे फोन नाही, पैसे नाही, तिकीट नाही, काहीच नाही, कोणाचे कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे काहीच नव्हतं तिच्याकडे। ती पूर्ण घाबरली आणि जे फ्रेंड्स होते ते पण दुसऱ्या स्ट्रीमचे असल्यामुळे तिचे खूप असे क्लोज नव्हते की जे तिला ती पटकन त्यांना सांगू शकेल असं। तिने तिच्यासोबत जे गाईड होते त्यांच्याकडून फोन घेतला, तिने त्याच्यावरून वडिलांना कॉल केलं, तर त्यांनी फोन उचलला आणि तिथे पलीकडे मुलगी तिची रडत होती की असं असं झालं आणि ह्यांना इथे म्हणजे शेवटी ती आई, तिला कळलंच नाही की आता काय करायचं म्हणून। परक्या ठिकाणी तिथे ती एकटी आहे, तिच्याकडे काही नाहीये, ना मोबाईल आहे, ना पैसे आहेत, ना तिकीट आहे, काहीच नाही तिच्याकडे। ती अगदी नुसती हताश झालेली आहे। मुलगी रडते, फक्त एवढंच तिला कळत होतं की आपली मुलगी तिथे एकटी आणि ती रडते। तिने तिच्या मुलीला किंवा वडिलांनी पण सांगितलं की तू काही काळजी करू नकोस, मी उद्या परवा लगेच, तू फक्त तुझं ठिकाण सांग, मी उद्या परवा येतो तुला, म्हणजे मी फ्लाईट करून येतो आणि किंवा नाहीतर मग पैसे तरी कोणाकडे ट्रान्सफर करतो, तू काय काळजी करू नकोस। आणि त्या जो गाईड होता ज्याच्या नंबरवरून तिने फोन केला त्यांना आहे ना तिच्या आईचा नंबर पण दिला की काही झालं तर मला किंवा माझ्या बायकोला फोन करा म्हणून। नंतर थोड्याने पुन्हा तिने त्या नंबरला कॉल केला तर तो फोन नॉट रिचेबल लागत होता। हिला आणखीन काळजी वाटली की आता जो एक सोर्स होता माझ्याकडे जी माझ्या मुलीशी कॉन्टॅक्ट करण्याचा तोही नाही राहिला। परक्या ठिकाणी माझी मुलगी एकटी कशी राहणार। ह्या एका आईचं जे दुःख आहे ती आपली फक्त सद्गुरू माऊलीच ओळखू शकते। तिने सतत बापूंचा धावा सुरू केला, तिला काही माहित नव्हते, तिला फक्त ओम मन सामर्थ्य दाताश्री अनिरुद्धाय नमः हा एवढा जप ती फक्त चालू ठेवला। त्याने बापू कसंही करून माझ्या मुलीजवळ तुम्ही पोचा, कारण की मी पोचू शकत नाही तिच्याकडे, फक्त तुम्हीच पोचू शकता। तिने सतत धावा सुरू केला। बापूला सांगितलं बापू 9 वाजायच्या आत माझ्या मुलीला तिची बॅग आणि तिचा मोबाईल तिला सापडू द्या, तिचे पैशाची बॅग आणि तिचे लगेज हा तिला सापडू द्या, मला काही माहित नाही। इतका हक्काने तिने बापूंना तेव्हा हाक मारली आणि सांगितलं। 8:45-9च्या सुमारास तिला एक कॉल आला त्या ह्याच्याकडून कि आपकी बेटी का बैग मिल गया है और आपकी बेटी बहुत मतलब अच्छी सही सलामत है। त्यावेळेला तिचं मन शांत झालं। तिने बापूंना म्हटलं की बापू, तिला तेव्हा रिअलाइज झालं की बापू, मी नाही तिथे पोचू शकत पण तिथे बापू पोचू शकतात। बापूंनी माझी इच्छा पूर्ण केली, माझ्या मुलीसोबत राहिले। तिने बापूंकडे प्रार्थना केली की बापू हे असंच तुम्ही माझ्या मुलींसोबत नेहमी सदैव राहा। हरिओम श्रीराम अंबज्ञ। नाथ संविदा, नाथ संविदा, नाथ संविदा।